नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। हरतालिका तृतीया हे सौभाग्यवती महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं असं व्रत आहे। 2025 मध्ये हरतालिकेचं व्रत हे उद्या म्हणजेच 26 ऑगस्टला वार आहे, मंगळवार उद्या आहे। हरतालिकेचं व्रत करत असताना तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हे व्रत करून झाल्यानंतर तुम्हाला ही कथाही ऐकायची आहे। या व्रतामध्ये महिलांनी निर्जळी उपवास करत शिव पार्वती यांच्या विवाहासाठी प्रार्थना करायची। त्यानंतर हरतालिकेची कहाणी ही व्रताची कथा वाचल्यामुळे भक्तांमध्ये श्रद्धा देखील वाढते आणि व्रताची संपूर्ण विधी देखील समजते। पारंपरिक पद्धतीने जर का तुम्ही कथा ऐकून किंवा वाचून महिलांनी सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी देवीची प्रार्थना आराधना करायची आहे आणि तुम्हाला ही कथा ही पूजेच्या वेळेस वाचायची आहे। जर का तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही श्रवण केली तरी देखील चालेल। एके दिवशी शंकर पार्वती हे कैलास पर्वतावरती बसले होते। माता पार्वतीनं भगवान शिवशंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतामध्ये चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ आणि 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, सर्व नद्यांमध्ये गंगा नदी ही श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत एक। हे व्रत हे भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आत्ता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण देखील विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेमध्ये जाऊन तू उपास केलास। तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलीस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली, मी गुप्त झालो। पुढे दुसरे दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझा बाप तिथं आला। त्यानं तुला तिकडून पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढं त्यानं मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन घरी गेला। तुला घरी नेल्यानंतर ना मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला त्यांनी अर्पण केले। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग देखील स्थापन करावं, षोडशोपचारांनी त्यांची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासूनही मुक्त होतो। 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य देखील वाढतं। ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात, दरिद्री येते
व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं, दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. तर ताईंनो, ही जर का तुम्हाला व्रतकथा आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.